नमस्कार, स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला खूप टेक्निकल वाटतो, पण खरं सांगते तो खूप मजेशीर आणि शक्तिशाली आहे. विषय आहे गिटहब MCP सर्व्हर. आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक मॉड्यूल आहे आणि आपण ते युनिट बाय युनिट सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणजे ज्यांना याबद्दल काहीच माहिती नाहीये त्यांच्यासाठी ही एक सोपी ओळख असेल. आज आपण काय बघणार आहोत तर हे MCP नक्की काय आहे, डेव्हलपर्ससाठी ते इतकं महत्त्वाचं का आहे आणि व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये ते कसं सेट करायचं. खरं सांगायचं तर मला कधी वाटतं की या टेक्नॉलॉजी कंपन्यांची ना एक वेगळीच स्पर्धा असते. कोण सगळ्यात जास्त किचकट आणि शॉर्ट फॉर्म असलेली नावं ठेवू शकतं. MCP. चला बघूया या 3 अक्षरांमध्ये काय दडलंय. तुम्ही म्हणालात ते खरं आहे, पण आपला उद्देश हाच आहे की हे सर्व इतकं सोपं करून सांगायचं की ऐकणाऱ्याला वाटेल, अरे वाह, हे तर मी पण करू शकेन. आपण या तांत्रिक नावांच्या पलीकडे जाऊन त्याचा खरा अर्थ आणि उपयोग समजून घेऊ. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. हे MCP म्हणजे मायक्रोसॉफ्ट को पायलट प्लॅटफॉर्म नक्की काय भानगड आहे. सोर्समध्ये एक खूप चांगली उपमा दिली आहे. AI टूल्ससाठी USB-C स्टँडर्ड याचा नेमका अर्थ काय होतो. ही उपमा अगदी अचूक आहे. कल्पना करा, काही वर्षांपूर्वी प्रत्येक मोबाईलसाठी वेगळा चार्जर लागायचा, बरोबर? नोकियाचा वेगळा, सॅमसंगचा वेगळा. घरात चार्जरचं एक जाळं तयार व्हायचं. पण आता USB-C आल्यामुळे काय झालं? एकच चार्जर तुमचा फोन, लॅपटॉप, हेडफोन सगळ्याला चालतो. हो, अगदी. MCP हे AI मॉडेलसाठी अगदी तसंच काम करतं. ते AI मॉडेल्सना वेगवेगळ्या टूल्स आणि डेटा स्रोतांशी जोडण्यासाठी एक स्टँडर्ड मार्ग देतं. तुमचा USB-Cचा मुद्दा अगदी बरोबर आहे. पण मला वाटतं याला अजून एक बाजू आहे. हे डेव्हलपर्सना एका विशिष्ट AI प्रोव्हायडरमध्ये अडकण्यापासून वाचवतं की नाही. म्हणजे आज गिटहब कोपायलट आहे, उद्या दुसरं काहीतरी येईल. MCP सारखा स्टँडर्ड असेल तर आपण आपलं टूलकिट न बदलता मागच्या AI मॉडेलला सहज बदलू शकतो. अगदी बरोबर. आणि हीच तर खरी ही एक रणनीती आहे. गिटहब MCP सर्व्हर देऊन ते डेव्हलपरला त्यांच्या इकोसिस्टममध्ये अधिक घट्टपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. MCPमुळे को पायलट फक्त तुमच्या कोड एडिटरमध्ये नाही, तर तुमच्या संपूर्ण डेव्हऑप्स सायकलमध्ये सामील होतं. अच्छा. म्हणजे कोड लिहिण्यापासून ते टेस्टिंग आणि डिप्लॉयमेंटपर्यंत. वा, म्हणजे आता मला प्रत्येक पुल रिक्वेस्टसाठी गिटहब वेबसाईटवर जाऊन कॉन्टेक्स्ट स्विच करायची गरज नाही किंवा एखादा इश्यू तयार करण्यासाठी VS कोड सोडून ब्राउझर उघडायची गरज नाही. सगळं काही एडिटरमध्येच होणार. हो. हे तर माझा दिवसातला किमान अर्धा तास वाचवेल. सोर्समध्ये लिहिलंय की हे 30पेक्षा जास्त टूल्स देतं. म्हणजे इश्यू तयार करणं, फाईल्स एडिट करणं. म्हणजे आपल्या AI असिस्टंटच्या हातात फक्त एक हातोडा देण्याऐवजी आपण त्याला संपूर्ण टूलबॉक्स देत आहोत. हीच त्याची खरी ताकद आहे. ते तुमच्या AI असिस्टंटला फक्त कोड लिहिण्यापुरतं मर्यादित ठेवत नाही, तर त्याला तुमच्या कामाच्या संदर्भात अधिक शक्तिशाली बनवतं. तो आता तुमच्या टीमचा एक सदस्य बनतो, जो तुमच्यासारखीच साधनं वापरू शकतो. हे सगळं ऐकून खूपच आकर्षक वाटतंय. पण मला खात्री आहे की ऐकणाऱ्यांच्या मनात येत असेल की हे सगळं ठीक आहे, पण सुरुवात कुठून करायची. त्याआधी हे पडद्यामागे काम कसं करतं ते समजून घेऊया का. सोर्समधला तो 3 पद्धतींचं डायग्राम बघून थोडा गोंधळायला होतं. नक्कीच. त्या 3 पद्धती म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीत कम्युनिकेशन कसं होतं हे दाखवतात. पहिली पद्धत आहे लोकल ते लोकल. यात तुमचा कम्प्युटर तुमच्याच कम्प्युटरवरील सर्व्हरशी बोलतो आणि तुमच्याच कम्प्युटरमधील फाईल्स वापरतो. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्याच स्वयंपाकघरात तुमच्याच फ्रीजमधलं सामान वापरून जेवण बनवत आहात. ओके, म्हणजे सगळं काही एकाच जागी आहे. हो, जलद, खाजगी आणि तुम्हाला इंटरनेटचीही गरज नाही. दुसरी पद्धत आहे लोकल टू रिमोट. यात तुमचा कम्प्युटर लोकल सर्व्हरशी जोडलेला आहे, पण तो सर्व्हर इंटरनेटवरून माहिती गोळा करतो. जसं की तुम्ही तुमच्या फोनवरून पिझ्झा ऑर्डर करता. हां. तुम्ही लोकल डिव्हाइस वापरत आहात, पण ते दूरच्या सर्व्हिसशी कनेक्ट होऊन तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळवून देतं. आणि तिसरी पद्धत आहे रिमोट टू रिमोट. तुमचा कम्प्युटर थेट इंटरनेटवरील सर्व्हरशी जोडला जातो आणि तो सर्व्हर दुसऱ्या ऑनलाईन सर्व्हिसेसशी बोलतो. हे फूड डिलिव्हरी ॲपसारखं आहे, जे तुम्हाला थेट रेस्टॉरंटशी जोडतं. सगळं काही क्लाउडमध्ये घडत आहे. इथेच खरी गंमत आहे. म्हणजे आपल्याला स्थानिक पातळीवर काहीही सेट करण्याची गरज नाही. थेट ॲप वापरू शकतो. पण यात गोपनीयतेचा म्हणजे प्रायव्हसीचा मुद्दा नाही का. माझा कोड आणि सूचना क्लाउडमध्ये जात असतील तर त्यावर माझं नियंत्रण कसं राहणार. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे.
जेव्हा तुम्ही गिटहब हॉस्टेड सर्व्हर वापरता तेव्हा तुमच्या सूचना आणि संबंधित कोड स्निपेट्स मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरवर जातात. त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार ते हा डेटा फक्त उत्तर देण्यासाठी वापरतात. पण ज्या कंपन्यांना डेटा त्यांच्या नेटवर्कच्या बाहेर पाठवायचाच नाहीये, जसे की बँक्स किंवा सरकारी संस्था, त्यांच्यासाठी लोकल टू लोकल किंवा लोकल टू रिमोट हे पर्याय जास्त सुरक्षित ठरतात. त्यासाठीच डॉकर सेटअपचा पर्याय दिला आहे. ओके, हे महत्वाचं होतं. चला आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. हे VS कोडमध्ये जोडणं किती सोपं किंवा अवघड आहे ते बघूया. सोर्समध्ये OAuth आणि PAT अशा 2 पद्धती दिल्या आहेत. आपण सोप्या पद्धतीपासून म्हणजे OAuth पासून सुरुवात करूया. ही प्रक्रिया खरंच खूप सोपी आहे, म्हणजे अगदी 5 मिनिटात होणारी. पहिल्यांदा VS कोडमध्ये Ctrl+Shift+P दाबून कमांड पॅलेट उघडा. ती जादूची कांडी. हो, अगदी. यातून तुम्ही काहीही करू शकता. तिथे MCP ॲड सर्व्हर असं टाईप करा आणि एंटर दाबा. त्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिसतील. त्यातून HTTP हा पर्याय निवडा. मग ते तुम्हाला सर्व्हर URL विचारेल. तिथे https://api.githubcopilot.com MCP ही लिंक कॉपी पेस्ट करा. यानंतर सर्व्हर आयडीसाठी तुम्ही डिफॉल्ट नाव ठेवू शकता. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी एक पॉपअप येईल जो तुम्हाला गिटहब अकाउंटने साइन इन करण्यासाठी विचारेल. तुमचा ब्राउझर उघडेल, तुम्हाला फक्त अलाउवर क्लिक करायचं आहे. बस, झालं काम. तुमचा MCP सर्व्हर VS कोडशी कनेक्ट झाला. काय सांगताय? म्हणजे खरंच फक्त काही क्लिक्स आणि एक लॉग इन? हे इतकं सोपं असेल तर मग तो दुसरा पर्सनल ॲक्सेस टोकन PAT वाला पर्याय दिलाच काय? म्हणजे ऑटोमॅटिक दरवाजा असताना चावीने कुलूप कोण उघडत बसेल? तुमची उपमा छान आहे. याचं कारण असं आहे की मोठ्या कंपन्यांमध्ये सुरक्षा आणि नियंत्रण हे सोपेपणापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. OAuth म्हणजे तुमच्या चेहऱ्याने दार उघडण्यासारखं आहे, सोपं आणि जलद. पण PAT म्हणजे एक खास चावी जी तुम्हाला विशिष्ट परवानग्या देते. अच्छा, म्हणजे जास्त कंट्रोलसाठी. हो, PATमुळे ॲडमिन्स प्रत्येक टोकनला विशिष्ट कामासाठीच परवानगी देऊ शकतात. उदाहरणार्थ ते एक असं टोकन बनवू शकतात ज्याला फक्त कोड वाचण्याची परवानगी आहे, पण बदल करण्याची नाही. कळलं. OAuth हे सर्व किंवा काहीही नाही, पण PAT तुम्हाला संरक्षणाचे अनेक स्तर देतं, जे मोठ्या एंटरप्राइज वातावरणात आवश्यक असतं. ओके, म्हणजे 99% लोकांसाठी OAuth हाच सर्वोत्तम मार्ग आहे आणि मॉड्यूलमध्ये डॉकर वापरून लोकल सेटअप करण्याचा एक पर्यायी मार्ग दिला आहे. हे ऐकूनच वाटतंय की आपण आता खोल पाण्यात उतरत आहोत. हो, तो मार्ग मुख्यतः त्याच कंपन्यांसाठी आहे ज्यांना डेटा त्यांच्या नेटवर्कच्या बाहेर पाठवायचा नाही. इथे OAuth चालत नाही, तुम्हाला PATच वापरावा लागतो. डॉकर म्हणजे तुमच्या कम्प्युटरमध्ये एक छोटा स्वतंत्र कम्प्युटर तयार करण्यासारखं. बापरे. हो, म्हणजे हे आपल्या घरी स्वतःचं पॉवर स्टेशन बनवण्यासारखं आहे. बहुतेक लोकांसाठी OAuthवाली सोपी क्लाउड आधारित पद्धतच उत्तम आहे. चला आता सगळ्यात रोमांचक भागाकडे येऊया. सेटअप झालं, आता पुढे काय? माझ्या रोजच्या कामावर याचा काय परिणाम होणार? सोर्समध्ये अजेंटिक मोडबद्दल लिहिलंय. हे ऐकून तर थोडी भीती वाटते. म्हणजे आता AI माझा कॉम्प्युटर ताब्यात घेणार का? स्कायनेटची सुरुवात तर नाही? नाही, अजिबात नाही. काळजी करू नका. एजेंटिक मोड म्हणजे कोपायलट फक्त तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणारा असिस्टंट न राहता तो एक सहकारी बनतो, जो अनेक टप्प्यांची कामं स्वतः करू शकतो. जसं की तुम्ही एका साध्या कॅल्क्युलेटरवरून थेट फायनान्शियल प्लॅनरकडे अपग्रेड झाला आहात. ओके, चांगली उपमा आहे. कॅल्क्युलेटरला तुम्ही जे सांगाल तेच करतो, पण प्लॅनर तुमचं ध्येय समजून घेऊन स्वतःहून योजना आखतो आणि MCP या मोडला सुपरचार्ज करतो. MCP शिवाय कोपायलट फक्त तुमच्या कोड एडिटरपुरता मर्यादित असतो, पण MCPमुळे तो तुमच्या एडिटरच्या बाहेरच्या जगाशी म्हणजे गिटहबशी संपर्क साधू शकतो. तो एक नवीन इश्यू तयार करू शकतो किंवा संपूर्ण रिपॉझिटरीचं विश्लेषण करू शकतो. म्हणजे मी चॅटमध्ये असं लिहू शकेन की या प्रोजेक्टमधलं सर्वात महत्त्वाचा बग शोध आणि त्यासाठी एक इश्यू तयार कर, आणि ते हे काम करेल. खरंच? हो, कल्पना तीच आहे, पण ते त्यापेक्षाही खूप पुढे जाऊ शकतं. तुम्ही त्याला असं काहीतरी सांगू शकता जे एका ज्युनियर डेव्हलपरच्या एकाच दिवसाचं काम असेल. उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता, या रिपॉझिटरीमधील शेवटच्या महिन्यातील परफॉर्मन्स संबंधित सर्व इश्यूचा अभ्यास कर, त्यातील समान पॅटर्न शोध आणि एक समरी रिपोर्ट तयार कर. अरे बापरे, म्हणजे हे फक्त मदतनीस नाही तर एक ज्युनियर टीम मेंबरच झालं की. याने तर टीमची रचनाच बदलू शकते. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. आम्ही नुकतंच एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये हे वापरून पाहिलं. आमच्या टीमला एका जुन्या कोडबेसमध्ये एक विचित्र बग सापडत नव्हता.
आठवडाभर आम्ही वेगवेगळ्या फाईल्स तपासत होतो. शेवटी आम्ही को पायलटला MCP वापरून सांगितलं, या संपूर्ण रिपॉझिटरीचा अभ्यास कर आणि API ऑथेंटिकेशनमधील विसंगती शोध. अवघ्या 5 मिनिटात त्याने एक अशी कॉन्फिगरेशन फाईल शोधून काढली ज्याकडे आम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करत होतो. अविश्वसनीय आहे. पण मग अशा शक्तिशाली टीम मेंबरला सूचना देताना काही काळजी घ्यावी लागते का? म्हणजे जसं तुम्ही एका हुशार इंटर्नला सूचना द्याल तसंच, हे काम कर, पण करण्याआधी मला सांग की ती काय करणार आहेस. अगदी तसंच. सोर्समध्ये यासाठी काही उत्तम सवयी दिल्या आहेत. पहिलं, तुमचं ध्येय स्पष्ट सांगा. कोड ठीक कर असं म्हणण्याऐवजी या फंक्शनमधील एरर हाताळण्यासाठी एक ट्राय कॅच ब्लॉक ॲड कर असं सांगा. दुसरं, त्याला कामाचा संदर्भ द्या. आणि तिसरं, आणि हे महत्त्वाचं आहे, मोठं बदल करण्यापूर्वी त्याला विचारा की त्याची योजना काय आहे. व्हॉट्स युअर प्लॅन? हो, तो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल की तो काय करणार आहे. त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आणि आता तो क्षण जेव्हा काहीच काम करत नाही आणि आपल्याला वाटतं की आपणच काहीतरी मूर्खपणा केलाय, टेक्नॉलॉजी आहे म्हटल्यावर काहीतरी गडबड होणारच, तेव्हा काय करायचं? हो, तो क्षण सगळ्यांच्या आयुष्यात येतो. घाबरू नका. त्यासाठी एक सोपी चेकलिस्ट आहे. सगळ्यात आधी तुम्ही VS कोडमध्ये गिटहब अकाउंटने साइन इन आहात का हे तपासा. हा, प्लग लावलाय का सारखा प्रश्न. हो, पण अनेकदा आपण हेच विसरतो. दुसरं, जर PAT वापरत असाल तर तो टोकन बरोबर टाकला आहे का आणि त्याला योग्य परवानग्या आहेत का हे तपासा. तिसरं, तुमच्या settings.json फाईलमध्ये काही टायपिंगची चूक झाली आहे का हे बघा. आणि जर डॉकर वापरत असाल तर ते बॅकग्राऊंडमध्ये चालू आहे का हे तपासा. आणि रामबाण उपाय? रामबाण उपाय, जो 90% समस्या सोडवतो. VS कोड बंद करून पुन्हा चालू करा. तर आज आपण काही शिकलो याचा एक छोटा आढावा घेऊया. MCP म्हणजे AI साठी एक युनिव्हर्सल कनेक्टर. गिटहब MCP सर्व्हर हे एक शक्तिशाली साधन आहे जे सेटअप सोपं करतं. आणि सर्वात महत्त्वाचं, ते को पायलटला फक्त एका कोड लिहिणाऱ्या असिस्टंटवरून तुमच्या टीमचा एक एजंटिक सहकारी बनवतं. यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तुमच्या AI टूल्सना थेट तुमच्या कामाच्या प्रवाहात आणतं. तुम्हाला आता वेगवेगळ्या ॲप्स आणि वेबसाईटमध्ये उड्या मारायची गरज नाही. त्यामुळे तुमचा फोकस वाढतो, वेळ वाचतो आणि तुमची कार्यक्षमता वाढते. हे सगळं एकाच ठिकाणी होतं, तुमच्या कोड एडिटरमध्ये. आणि आता आजच्या चर्चेचा शेवट एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. आपण पाहिलं की MCPमुळे AI आपले टूल्स वापरू शकतं. माणूस AIला सांगतो की गिटहबचं हे टूल वापर. पण विचार करा, जेव्हा हे AI एजंट MCP सारख्या प्रोटोकॉलचा वापर करून एकमेकांसाठी स्वतःची टूल्स तयार करू लागतील आणि शेअर करतील, तेव्हा काय होईल? म्हणजे AI साठी एक टूल स्टोअर. अगदी कसं दिसेल ते? जिथे एक AI एजंट दुसऱ्या AIने बनवलेलं कोड ऑप्टिमायझेशन टूल डाउनलोड करून वापरू शकेल. एका AIने दुसऱ्या AIसाठी बनवलेली ही इकोसिस्टम आपल्या डेव्हलपमेंटच्या जगाला आणखी किती बदलेल. म्हणजे AI साठी AIने बनवलेलं ॲप स्टोअर. वा, ही कल्पनाच खूप रोमांचक आणि थोडी भीतीदायकही आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा. आजच्या पुरतं इतकंच. पुढच्या वेळी भेटूया.